रायवळ आंब्याची झाडे आता कमी होऊ लागली आहेत. या वृक्षजातीची तोड खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तुटलेली झाडे नव्याने लावली जात नाहीत. रायवळ आंब्याच्या झाडांचा वृक्ष खूप मोठ्या परिसरात वाढू शकतो. आंब्याची बाठ रुजल्यानंतर झाडाची फळधारणा होण्यामध्ये किती काळ जातो याच्या नोंदी निरीक्षणे कुठेही उपलब्ध नाहीत. प्रकल्पात तसे प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला आहे. समूह मनाच्या सदस्यांनी तसे प्रयोग करणे अपेक्षित आहे. संजय, राधा, प्रकाश तिघांनीही आंब्याच्या बाठा जमिनीत पुरल्या. या कोळी निगडीच्या बुंध्यात पेरण्यात आल्या. म्हणजे रोप लहान असताना गाईगुरांच्या पोटात जाण्यापासून बालरोप वाचण्याची शक्यता वाढत असते. पुरलेल्या या बाठा रुजतील का? जोमाने वाढतील का? या झाडाला किती वर्षाने फळे येतील याची निरीक्षणे अनेक वर्षांपर्यंत घ्यावी लागतील. मूळ लहान असताना त्याच्या हाताने आंब्याची बाठ, जांभळाचे बी किंवा अन्य एखाद्या वृक्षाचे बीज पेरून त्याचे रोप काही महिन्यांसाठी घरी वाढवता येणे शक्य आहे. मूल त्याला पाणी घालेल, त्याची काळजी घेईल. आपली काळजी आईवडील घेत असतात तशीच बालरोपाची काळजी घ्यावी लागते. हा संस्कार त्या बालमनावर होईल. मृगाच्या पावसात ते योग्य जागी लावता येईल. पहिली काही वर्षे हे रोप जगवण्याची काळजी मुलाचे पालक घेतील. मूल वयात येईल तेव्हा त्या बालरोपाचा वृक्ष झाला असेल. दरवर्षी 1 किंवा 2 वेळा पालक मुलासह प्रकल्पात येतील. मुलाच्या वाढीबरोबर वृक्षही वाढेल. वाढणाऱ्या वयाबरोबर मुलाने किंबहुना पालकांनीही काय शिकायला हवे याचे उपयुक्त असे स्ट्रक्चर्ड लेसन्स, रंजक उपक्रम प्रकल्पात तयार ठेवण्यात आले आहेत. विविध वयोगटांच्या मुला माणसांसाठी जीवनावश्यक धडे यामधून शिकता येतील. हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकेल का? सदस्यांना वनस्पती विषयी आस्था असेल आणि आपल्या पाल्याला जीवनावश्यक धडे शिकता यायला हवेत असे वाटणारे पालक प्रकल्पावर नियमितपणे येत राहिले तर ही कल्पना निश्चितपणे वास्तवात येईल. प्रकल्पावरून परत येताना भरणे नाक्यावरील काळकाई मंदिर साने व शिंदे कुटुंबियांना पाहता आले. या मंदिराच्या आवारात वावळ्याचा एक अति प्रचंड असा वृक्ष आहे. याचा बुंदा 2 किंवा 3 माणसांच्या कवेत राहणार नाही एवढा वाढलेला आहे. 60 ते 70 फूट एवढी उंची असणारा वृक्ष 5-6 गुंठे एवढ्या क्षेत्रात विस्तारलेला आहे. प्रकल्पाच्या सदस्याने त्याच्या गावी किंवा त्याला योग्य वाटेल अशा स्थळी असाच एखादा वृक्ष लावून वाढविण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. आपण जग पाहण्यासाठी बाहेर पडत असतो. काळकाई मंदिरातील हा वृक्ष पाहण्यासाठी सहल काढा. देव पाहिल्याचे समाधान आपल्याला मिळेल याची खात्री मी देतो. हे मंदिर पाहण्याचा अनुभव कसा होता हेही साने शिंदे आपल्याला कळवतील असे मानतो. धन्यवाद.